नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज मी घेऊन आले तुमच्यासाठी दाताला न चिकटणारे आणि तोंडात टाकताच विरघळणारे असे बेसनाचे लाडू, तेही योग्य प्रमाणात. यासाठी आपल्याला सुरुवातीला काय करायचं आहे, 3 वाटी बेसन घ्यायचं आहे. एका खोलगट पॅनमध्ये घेऊन त्याला चांगलं परतून घ्यायचं आहे. थोडंसं लालसर रंग आला की त्यात थोडंसं तूप घालायचं आहे. तूप घालून झाल्यानंतर खरपूस भाजून घ्यायचं आहे. 3 कप बेसनसाठी मी 1.5 कप पिठी साखरेचा वापर करते. पिठी साखर सगळं मिश्रण एकत्रित करून झाल्यानंतर मी ते चाळणीने चाळून घेतलं आहे, कारण मला दाणेदार असे बेसनाचा लाडू करायचा. ते चाळून झाल्यानंतर त्याच्यात थोडीशी चिमूटभर वेलची पूड टाकून मी अर्धा कप घीचं मोहन करून त्या पिठामध्ये टाकते. तुपाचं मोहन झाल्यानंतर सर्व मिश्रण एकत्रित करून त्याचे तुम्हाला लाडू वळायचे. अशा प्रकारे आपले बेसनाचे तोंडात विरघळणारे बेसनाचे लाडू तयार आहेत. तुम्हाला व्हिडिओ माझा कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब